नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। आणि काल होळी होती, तर होळी नाचवली जाते, तिची पूजा केली जाते, खूप धमाल असते। पण काय झालं ना, माझा कॅमेरा खराब झाला आहे, दगा दिला आहे कॅमेराने ऐनवेळी, त्यामुळे मला शूट नाही करता आलं। आणि आता मी मोबाईलमध्ये शूट करते। तर आज आहे धुलीवंदन, तर धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। आणि धुलीवंदन म्हणजे आता शिमगा सुरू झाला आहे ना, तर आता स्टार्टिंगला पालखी येते आमच्याकडे, मानाची पालखी आज येईल आणि 2 वेळा पालखी येतात। एक तर आता आज मानाची येईल, नंतर गावाप्रमाणे अजून एकदा येईल। तर आज बघूया आपल्याला काय काय बघूच भेटतात। आणि आता मी येऊ बघा, गेस करा मी कुठे आहे ते। तर मी आता आहे मोठ्या घरात आमच्या, आणि हे सगळं प्लास्टर लादी वगैरे सगळं काम केलं आहे। बाहेर खळा पण बांधले, तुम्हाला नंतर दाखवते। आणि कारण की शान लय महाग झाला आहे, लादीपेक्षा शान महाग झाला आहे, त्यामुळं सगळं ही चाललेली आहे धडपड। बाहेर दाखवते बाहेर पण काय काय आहे ते। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। तर आता आपण बाहेर चाललो, हे बघा किती लादी वगैरे घालून सगळं एकदम कसं छान वाटतंय। आणि वरती बघा खळा पण मस्त मोठाच्या मोठा बांधलेला आहे। आणि इकडे बघा बेबूची काय चालली आहे लगबग, मस्त रांगोळी काढला नाही सगळं, काकू सगळे कामात चालले तिकडं। पालखी आमची इथंच बसवली झाली, इथं खूप आता सगळे कुठं गायब झाले, तिकडे गेले पालखीच्या तिकडे। तर इकडे बघा हे हार बांधून ठेवलेत, हे निशाणासाठी बांधून ठेवलेत, तर निशाणाला हे करणार। इथे तुळशीच्या पुढे इथे निशाण ठेवण्यात येईल। आणि तुम्हाला आवाज येतोय का माहीत नाही, ढोलांचा येत असेल, इकडेच येतात याच वाडीत। आणि हे बघा हे बेऊची कंप्लीट झाले रांगोळी काढून, मगापासून काढत होता। आणि अजून सगळे कोणी आलं नाही, इकडे चैती आहे बिझी माणूस, आणि इकडं सम्या। आणि याचं नाव काय रे, बोल बोल, लाजतोय तो, स्वरूप। तर तिकडे बघा, इकडून आता पालखी खाली गेली आणि हे काय माणसं आहे आमची सगळी इकडं आली, कारण ही अशी इकडून वरच्या घरात तिकडं जाईल आणि तिकडून मग आमच्याकडे येईल। तर आता हे बघा पालखी येते आमच्या घरी, आणि इकडे बघा इकडे आधीच प्रसादी भरपूर जमवला नाही बघ, शेवटी पिशवी बारे रे, हिरो आमचं तर।
बघ तुम्ही आता येणार व्हिडिओत येणार तेव्हा बघा काय हात बीत टाकला नाही पप्पाच्या खांद्यावर एकदम पोज मध्ये. चैतू गेलाय सदम्यात. हा काय आता हे आरती वगैरे सगळं चाललंय. इकडे ही कागद इकडे मम्मीची नुसतं धावपळ झाली आहे. ही ओटी आता भरल का मम्मी काकू आणि आता पानाचं ताट. तिकडे निवेद आहे ना तर गुळ ठेवलाय आणि पालखीला शिमग्यामध्ये असं पालखीला निवेद गुळ लागतो आणि प्रसादीला सगळा सर्वांना वाटायला पण म्हणजे लाडू ऑप्शनल आहे पण गुळ कंपल्सरी आहे. हे बघा सगळे खिडकीतनं बघतायत. इकडे काकू ओटी भरताय आणि हे बघा सुरुवात झाली डप्पावर हे डप वाजवायची. इकडे पोरांची मस्ती चालली त्या साईडला. झालं. इकडे आता सगळे पाया वगैरे पडून घेतील एक एक करून. आता ही एवढीशीच रांग आहे. आता पुन्हा येईल ना पालखी तेव्हा केवढी मोठी रांग होईल. हा तुम्ही येणार फोटो व्हिडिओ बनवला येणार. हे बघा हे डब वाजवतात छानपैकी. होय तुम्ही आता ते आता हा हे बघा मम्मीला सांगते. हा सोनू पाया पडलं जातो पाया पडतो. आता
वय वय गेली पण पालखी. तर आत्ताच गेली खाली पालखी आणि पालखी आता नाचवत वगैरे काही नाही आणि खेळे पण नाचत नाही, फक्त ते एक जत काहीतरी असं तो फक्त बोलतात आणि झालं मग. तर कारण आता पुन्हा येईल ना सेकंड टाईम, तेव्हा सगळं काय असेल खूप मजा असते, तेव्हा खूपच मजा असते. मागे बघू शकता काय जा मागे बघू शकता सगळेजण आमच्या घरातली मंडळी. तर बघा या साईडला प्रसादी म्हणून हा गुळ हा वाटला जातो आणि मी खातो. काको खात आहे गेली ती. आणि हे बघा हा गुळ लागतो प्रसादी म्हणून. बाकी काय लाडू वगैरे जे काय असेल ते असताच, पण गुळ कंपल्सरी हा ना. काय म्हणतो मग दोन काय खाता? गुळ खातोय.